नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 17 थेंब आज हा पाण्याचा या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 17 थेंब आज हा पाण्याचा या कवितेचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दात लिहा. 1. या मोत्यांचा पाण्याचा संचय कर. उत्तर: पावसातून धरणीवर येणारे पाणी अत्यंत मूल्यवान आहे. माणूस, पशुपक्षी व निसर्ग यांना जगण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे. म्हणून आभाळातून बरसणाऱ्या या मोतीरूपी थेंबांचा संग्रह कर असे कवयित्रीने म्हटले आहे. 2. निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही. उत्तर: माणूस सोन्या नाण्यांचा संचय करतो नि बहुमोल पाणी मात्र वाया दवडतो. सोन्याच्या घोटाने तहान शमत नाही. निसर्ग पाणी मातीमध्ये साठवतो व त्यातून मोत्यांसारखे पीक येते. म्हणून निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही असे कवयित्रीने म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 2. खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. 1. आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने धान्य पिकते. या अर्थाची कवितेची ओळ आहे: आभाळातील ह्या मोत्याने मातीमधून पिकती मोती. 2. मनुष्य खणखण वाजणाऱ्या नाण्यांचा तिजोरीत संग्रह करतो. या अर्थाची कवितेची ओळ आहे: संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा. 3. निसर्गाचे मोल न जाणणे हे स्वतःला फसवण्यासारखे आहे. या अर्थाची कवितेची ओळ आहे: कशाचा ऐसा वेडा चाळा स्वतः होऊनी ठगण्याचा. प्रश्न क्रमांक 3. संकल्पना स्पष्ट करा. 1. आभाळातील मोती. उत्तर: आभाळातून टपटपणाऱ्या पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे. पावसाचे थेंब मानवी जीवनासाठी मोत्यांइतकेच महत्त्वाचे आहेत. 2. मातीतील मोती. उत्तर: पावसामुळे शेतात धान्य पिकते, त्यामुळे माणसाची भूक भागते. पिकाच्या या दाण्यांना मातीमधले मोती असे म्हटले आहे. 3. मोत्यांचा संचय. उत्तर: पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे. या मोत्यांचा संग्रह करा असे सुचवले आहे, कारण पाणी जीवनावश्यक आहे. 4. बहुमोल थेंब. उत्तर: पावसाच्या सरीतून येणारे पावसाचे थेंब माणसाला व सृष्टीला जगवतात. म्हणून त्यांना बहुमोल म्हणजे अत्यंत मोलाचे असे म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 4. पुढे दिलेल्या ओळीतील विचार सांगा. तहानेसाठी सांग पुरेका घोट तुला रे सोन्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. या कवितेतील विचार: माणूस सोन्या नाण्यांचा विचार करतो, पण सोन्याचा घोट माणसाची तहान शमू शकत नाही. पाणी हे संजीवन आहे. सोन्या नाण्यांपेक्षा ते अमूल्य आहे. आभाळातून येणारा हा पाण्याचा थेंब आज बहुमोलाचा आहे. प्रश्न क्रमांक 5. माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा.
या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर: निसर्ग माणसाला भरभरून मदत करतो, पण माणूस निसर्गाची कदर करीत नाही. उलट वारेमाप जंगलतोड, जलप्रदूषण, वायू प्रदूषण यांसारखे गुन्हे करतो. निसर्गाकडे दुर्लक्ष करून त्याला लुबाडले तर माणूस वाचणार नाही. म्हणजेच निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करायला हवे. प्रश्न क्रमांक 6. फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा. माणसाचे धन, निसर्गाचे धन. माणसाचे धन कोणते? सोने नाणी. निसर्गाचे धन कोणते? शेतातील पीक. माणसाचे धन कोठे ठेवतात? तिजोरीत. निसर्गाचे धन कोठे ठेवतात? घरात. माणसाचे धन उपयोग? वस्तू विकत घेणे. निसर्गाचे धन उपयोग? माणसाला जगवणे. प्रश्न क्रमांक 7. खालील शब्दांचे अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा. उदाहरणार्थ: मोल, बहुमोल, अनमोल. मोल, मातीमोल, कवडी मोल. 1. मोल, मूल्य. वाक्य: आईच्या प्रेमाचे मोल नाही. 2. बहुमोल, अमूल्य. वाक्य: वृक्ष आपली बहुमोल संपत्ती आहे. 3. अनमोल, ज्याची किंमत करता येत नाही असा. वाक्य: माणसाला लाभलेले जीवन हे अनमोल आहे. 4. मातीमोल, अर्थ क्षुल्लक किमतीचे. वाक्य: पुरामध्ये पीक मातीमोल झाले. 5. कवडीमोल, अर्थ अगदी क्षुद्र किमतीचे. वाक्य: आई वडील गुरुजन यांचा जो आदर राखत नाही त्याचे जीणे कवडीमोल ठरते. प्रश्न क्रमांक 8. माती, मोती अशा शब्दांच्या अर्थात केवळ एका मात्रेमुळे खूप फरक पडतो. अशा शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा. घर, घेर. कर, केर. पार, पोर. दार, दोर. चार, चोर. सार, सारे. जाड, जोड. मार, मोर. तर विद्यार्थी मित्रांनो, केवळ एका मात्रेमुळे शब्दाच्या अर्थामध्ये असा फरक पडतो हे आपल्या लक्षात आले असेल. प्रश्न क्रमांक 9. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा पाणी बचतीच्या संदर्भात आपल्यासाठी काही संदेश लिहिलेले असतात. त्यांचा संग्रह करा. जसे: जल आहे तरच जीवन आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य आहे. आज पाणी वाचवा, उद्या पाण्यासाठी भटकू नका. थेंबे थेंबे तळे साचे. पाणी अडवा, पाणी जिरवा. पाणी म्हणजे जीवन, त्याची नासाडी टाळा. जल ही जीवन. पाण्याचे महत्त्व ओळखूया, पाणी जपून वापरूया. पाणी वाचवा, भविष्य घडवा. पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा. विद्यार्थी मित्रांनो, असे पाणी बचतीचे विविध संदेश आपल्याला सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्याच्या दुतर्फा लिहिलेले असतात. प्रश्न क्रमांक 10. निसर्ग वाचवा याविषयी घोषवाक्य तयार करून पुढील फलकांवर लिहा. पहिले घोषवाक्य: निसर्ग वाचवा, भविष्य घडवा. झाडे लावा, पर्यावरण वाचवा. हिरवी धरती, सुंदर सृष्टी. एक झाड लावा, 100 जीव वाचवा.
पाणी जपा, निसर्ग जपा. झाडे लावा, जीवन फुलवा. निसर्ग जपा, पृथ्वी वाचवा. स्वच्छ पर्यावरण, निरोगी जीवन. निसर्ग वाचवा याविषयी अशी अनेक घोषवाक्ये आपल्याला तयार करता येतील. प्रश्न क्रमांक 11. खालील चौकटी पूर्ण करा. थेंबाची माळ ओवणारी जणू का परी. हा महत्वाचा प्रश्न आहे. माणसाच्या जगण्याचा. पाण्याचे मोल जाणणारा. निसर्ग. निसर्गाकडे बघण्याचा हा बदल. दृष्टिकोन. प्रश्न क्रमांक 12. पाऊस पडलाच नाही तर. कल्पना करा. पुढील मुद्द्यांच्या आधारे निबंध लेखन करा. मुद्दे: पाण्याचा दुष्काळ, दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम, शेती व उद्योगधंदे यांच्यावर होणारा परिणाम, नदी नाले विहिरींची स्थिती, सजीवांवर होणारा परिणाम. तर पाहूया निबंध लेखन. पाऊस पडलाच नाही तर. पाऊस हा निसर्गाने मानवाला दिलेला अमूल्य आशीर्वाद आहे. पृथ्वीवरील सर्व सजीवांचे जीवन पाण्यावर अवलंबून आहे आणि पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे पाऊस. जर पाऊस पडलाच नाही तर संपूर्ण जगासमोर अनेक गंभीर समस्या निर्माण होतील. ही कल्पनाच मनाला अस्वस्थ करणारी आहे. सर्वप्रथम पाण्याचा भीषण दुष्काळ निर्माण होईल. पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागेल. लोकांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकावे लागेल. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची वेळ येईल. अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागेल. पाण्यावरून वादविवाद आणि भांडणे वाढतील. पाऊस न पडल्यामुळे दैनंदिन जीवनावरही मोठा परिणाम होईल. स्वयंपाक, आंघोळ, कपडे धुणे, घराची स्वच्छता राखणे यांसारखी साधी कामे करणेही कठीण होईल. पाण्याअभावी स्वच्छतेचा अभाव निर्माण होईल आणि विविध रोगांचा प्रसार वाढू शकतो. शाळा, रुग्णालय आणि इतर सार्वजनिक ठिकाणांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पाऊस न पडल्यास पिके वाळून जातील, अन्नधान्याचे उत्पादन घटेल आणि महागाई वाढेल. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. पशुधनासाठी चारा आणि पाणी उपलब्ध होणार नाही. उद्योगधंद्यांनाही मोठा फटका बसेल. अनेक उद्योगांना उत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याअभावी कारखाने बंद पडतील, उत्पादन कमी होईल आणि बेरोजगारी वाढेल. पाऊस न पडल्यामुळे नद्या, नाले, तलाव आणि विहिरींची अवस्था अत्यंत वाईट होईल. नद्या आणि नाले कोरडे पडतील. तलावातील पाणी आटेल. विहिरी आणि बोअरवेलमधील पाणी पातळी खूप खाली जाईल. अनेक जलस्रोत पूर्णपणे कोरडे पडतील. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या आणखी गंभीर बनेल. पाऊस न पडल्यामुळे सजीवांवरही विपरीत परिणाम होईल. माणसांप्रमाणेच प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांनाही पाण्याची गरज असते. पाण्याअभावी अनेक प्राणी पक्षी मृत्युमुखी पडतील किंवा स्थलांतर करतील. झाडे आणि वनस्पती सुकून जातील. पर्यावरणाचा समतोल बिघडेल आणि जैवविविधतेला धोका निर्माण होईल. अशा परिस्थितीची कल्पना जरी केली तरी तिचे गांभीर्य लक्षात येते. म्हणूनच पाण्याचे महत्त्व ओळखून आपण सर्वांनी पाणी जपून वापरले पाहिजे. पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश आचरणात आणून आपण पाण्याची बचत केली पाहिजे. पावसाचे पाणी साठवले पाहिजे आणि वृक्ष लागवड केली पाहिजे. पाणी हेच जीवन आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचे महत्त्व ओळखून त्याचा अपव्यय टाळला पाहिजे. आज पाणी वाचवले तरच उद्याचे जीवन सुरक्षित राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वी मराठी विषयातील पाठ क्रमांक 17 थेंब आज हा पाण्याचा या कवितेचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी चॅनलचा थेंब आज हा पाण्याचा या पाठाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला
लाईक शेअर नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर शिकू मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.